दिसले इथे बघा रे. मी नाही टवळ्यांनो हे बदकांना कोंबड्या बोलते. नाही कोंबड्या त्याच्यापेक्षा उलट ह्याला काय बोलतात आठवत नाही पण हे खातात माहितीये. काय बोलतात दाखव. अरे उकळून खातात. हा कंदमूळ पण ते माहिती कंदमूळ आहे पण त्याचं नाव काहीतरी असतं ते विसरले मी. अरे किती हरामी बघ घुमट दाखवतो. अरे बांधलंय त्याला. वाटते आपली. अरे नाही पण तू खरंच असं करत होता तिकडे. हे दोघं मागे बघ. शिंग बघ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी रितिका. आम्ही चाललोय बोरल्याला सायलीच्या पप्पांच्या मामाकडे. तर बघूया कसं ते गाव आहे वगैरे. तर आम्ही आता निघालोय. बघू शकता सायली ते लोक लॉक करताय. सायली आली. ही ऋतू ऊन आहे. हा दुपारचा टाइम आहे. उन्हात निघालोय. रसिका खूप ऊन आहे. खूप ऊन लागतंय. आम्ही सगळे जे चालतोय हे लोक दिसत आहेत की नाही माहिती नाही. दिसले इथे बघा रे. मी नाही टवळ्यांनो दिसली. खूप ऊन आहे इकडे. एवढं पण नाहीये, कोवळा आहे. त्यांना खूप जास्त लागतो. हा तेच ते आहे. ते ऊन आहे ना, बस झालं. ह्यांचं बघा काय चालू आहे. रसिका किती मस्त वाटते इथे बघा तुम्ही. जास्त लांब नाहीये तसं पण जवळच आहे. त्या सुपारीच्या बाग आहेत. बघा काय चाललंय यांचं. मला काय विचार आपोआप फुलते. मी काय इकडे बघा तलाव आहे. हा तलावचं नाव काय? तलावच आहे ते. तलावाचं नाव वगैरे नाही. आणि इथून पुढे गेल्यावर कोंडी आहे, जी खूप मोठी ही नदी आहे. नाही आपल्याला सरळ जायचं. अरे त्या नदीचंच नाव कोंडी आहे, जिथे सगळे गणपती विसर्जन होतात. कोंडी असणारच. असं रायगडच्या इथून अशी जाते ना. शोचं असतं ना. शोचं असं म्हणजे हे पण तेच आहे. इथे जायचंय. नाही हे देवखोल आहे. इथे ना 5 पांडवांनी मंदिर बांधलेलं. ते खूप आतमध्ये आहे. टाइम भेटला तर जाऊया तिथे पण. तुम्ही गेला असाल तर कमेंट करून सांगा. कुणबी समाजच आहे. इथून आहे असं. 5 पांडवांनी बांधलेलं आहे तिथे देवखोल. हे बघा ते आराम करायला आलेले होते. जाऊया काय फिरायला जात नाही इथे तरी जाऊया. चालेल ना. हे बदक बघ. हे बदकांना कोंबड्या बोलते. ते बदक नाही कोंबड्या त्याच्यापेक्षा उलट चुकून निघालं यार. मीच चुकली. पोचलोय. थोडंसंच बाकी आहे. हो गुयो बोरला असतात. वरती चढायचं ही बघा इथे मस्त अशी सुंदरशी नदी आहे. हा ह्या गावातली आहे. हे बघा आम्ही आलो तेव्हा थोडं पाणी कमी होतं, पण इथे आल्यापासून कंटिन्युअसली पाऊस पडतोय.
बघू शकता तुम्ही. आमचं गावाला असे देव वातावरणच आहे ना. हिला पक्कीच गावठी ती गावठीच झाली इथे येऊन जरा 4 दिवसात गावठी झाली. जर कारभारी इथे काय करेल दुसऱ्याच्या गावात. ए हे बघ, ह्याला काय बोलतात आठवत नाही, पण हे खातात माहितीये. काय बोलतात दाखव. अरे उकळून खातात ते. हा कंदमूळ, पण ते माहिती कंदमूळ आहे, पण त्याचं नाव काहीतरी असतं, ते विसरले मी. किती हरामी आहे, फेकून टाकलं तिने. हे उलटच येते बघ. काय फोटो उलटं? असं येत, असं उलटा टाकू. टक. मला ना आता जास्त झालं, असं जेवण जास्त झालं, चालायला जीवावर आलं. आलं 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 गाव आलं. आलं गाव, आलं गाव. सृष्टी ब्लॉग वगैरे नव्हतं तेव्हा ती बोलली हो गावाला गेलेलं तुम्ही. काठीच्या बिचारी झुसते व किती काठीसाठी आणि ती सांड आहे. कुठची? ही सांड. आणि ह्या झाडाचा आंबा खूप आंबट असतो. आणि ही त्यांची होळी आहे. इथे होळी असते. आणि तो जो रस्ता गेलाय ना, तो रस्ता, हा रस्ता हा काय हे होळीसाठी आणून ठेवलेलं आहे ना? नाही, मग ते भात आमच्या इथं असं आणून ठेवतात होळीसाठी. मोठी लागते ना. हा 6 महिने तरी आहे. 6 नाही, आता काय नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी 5 महिने. नाही येते बसायला इथे. गिजे, महेश गिजे. किती क्यूट आहे यार पिल्लं, बघ ना गेली धावून. तिच्या मामाचं घर आहे. कुठे? एकदम सीधा आहे, सरळ दिसतंय ना, सरळ. हा हा. एकदम का व्हिडिओ मध्ये एवढा जुळजुळत बूम फालते. आपल्याला पण सरळ ही वाव, हे बघ आमच्याकडे पण असे सेम रस्ते आहेत गावाला. आता सगळे विचारत राहतील यार. मस्त वाटतात घराशी. इथे या साईडलाच आहे. अरे हेच मी एकदम झूम करून दाखवलं घर, मला ना माहिती हेच घर आहे. आणि ते माझ्या पप्पांच्या आत्याचं घर आहे. हे हा, ओ वा छान आहे. आता कुठे जायचंय? सकाळी एवढं ढमचे ई माऊ
ही माव देव नवीनच माणूस असला का ते आमची पोरा पण मुंबईवाली आली का ती पद्धती चहा बी बनव तू वासरू. चला गुरं आहेत ते हो. सो तुम्ही इथे बघू शकता, इथे एक वांगा आलेलं आहे आणि इथे भेंडीचं झाड आहे, ज्याला भेंडी पण आली आहे. तिकडे एक गुलाबाचं झाड आहे. ती मस्त छान छान घर छोटी छोटी, आणि ती चूल बघू शकता किती मस्त आहे. किती भारी आहे. चल हात लावला जा. चल ना जाऊया. चल चल चल. वासुरीने आवाज दिला देतो ना आपल्याला. नाही नाही सायली तिथे. हा तिच्या मैत्रिणी. हा मुंबईचे आले हो. असं का करतो तुम्ही आले ना नवीन ना त्या बघताय व्हायरल असेल. यो एवढंसं आहे. किती गमन दाखवतोस. व्हायरल असेल सांगते मी. माझ्यासोबत पंगा नको. 1 महिन्याचा आहे. 1 महिन्याचाच आहे तरी एवढा घमंड. कुठे एवढा घमंड तुला. एवढा घमंड नाही करायचा. एवढा घमंड नाही करायचा, समजलं. नाही करायचा. 2 महिन्याचा आहे. किती नाटक करून दाखवतो. तुझ्याहून मोठी आहे मी. नाही मी मोठी आहे. तुझ्याहून मोठी आहे. जास्त जास्त नाटकं नाही करायची. छोटा आहेस तू. छोट्यासारखं राहायचं. छोट्यासारखं राहायचं. सायली आहे ती तिकडे. हा हे करत. एवढूसा आहेस तू. एवढूसा. मी पण अशी करू शकते तुझ्यासारखं. एवढा घमंड कुठून येतो रे आजकालच्या छोट्या. ॲटिट्यूड आहे रे तुझा. घमंडी मी आहे. मी मुंबईला राहते. मी घमंड दाखवायला पाहिजे. ॲटिट्यूड लय भारी आहे ग. तुझा एवढंसाच आहे. घमंड कुठे दिसतो. किती प्यार. आपण घमंड काय घमंडी आहे. ॲटिट्यूड दाखवतो. आता बघ तू. आता बघ बघ घमंड दाखवतो. होय अरे बांधलाय त्याला. जास्त घमंड नाही दाखवायचं आहे. म्हणून घमंड दाखवतो. नाही बाई उडवायचं आम्हाला. चल चल चल. नाही लावून देते. मारतो. बघितलं काय काय अगं बाई. नाही आवडलं त्याला. आम्ही तर बघणार तुला. लास्ट आम्ही तर बघ. जाम जोर करतो तो. हा तर लवकर बाहेर पडायचंय ना. ॲटिट्यूड दाखवतो. तो सुटल्यावर भेटणार नाही. पुढे जाईल ना तू माहिती पडणार. भेटणारच नाही आपल्याला. मस्तीखोर आहे 2 महिन्याचा. मग अजून जवळून दाखवणार. मी अजून जवळून दाखवणार. अरे त्याला नाही आवडवता तर आपण घेतो ह्याच्यात. मी अजून जवळून दाखवणार. मी दाखवणार बघ. तुझा थोबडा तसा दाखवणार. बघ बघ बघ. मी अजून दाखवणार. नका छेडते. चल कुठे गेली. आमचं गावातलं मोठं घर ना कसं दिसतंय. कुठे गेली. ए चल. कुठे आहे दीदी. तुला लागतं तू गेल्यावर आम्ही त्याला बोलतो ना तुला मुंबईला घेऊन जाऊन. तू करतोय बघ कसा ह्याच्यात. बघते
टाकायचीच आपल्याला ब्लॉगमध्ये. माझ्या मामाच्या ए मला पण घेऊन जा कुठे आहे ते इलेक्शन समोरच. अरे कोणाचं नाव आहे दाखव आतमध्ये जाईल. दाखव. चला मग चलो निघूया मग आता. चला चला. ए छत्री काय ओय तो बघ तिथे. ह्यांचं काय आहे? घरात चालले घरात चालले घरात चालले. हा थांबे मला जाऊ दे. काय पकडतो म्हणूनच आली वाटतं धावत. ते खातात काय गरुड आला. चला आई. तोच सृष्टीच्या मामाचं. हसतो मग ती सेव करायला. तो बघ. थोडस छोटूस घमंड किती आहे त्याला. बघ तिला पण घाबरत. घमंडी. त्याला शिवडी खायला पाहिजे. जम्सकेअर दे त्याला जम्सकेअर. नको ग असं कर. स्वतःच बोललीस आता. बाय बाय टाक छत्री. बाय. जाऊ दे चल. छत्री टाक. त्याला नाही बोलायचं आपल्यासोबत. चला जास्त घमंड नको. घमंड दाखवतोस ना. तर तुम्ही त्या वासरूचा ॲटिट्यूड बघितलं असाल. जो मला दाखवत होता. मी आजपर्यंत कोणाला दाखवला नाही. तो वासरू एकदम माणूस. अरे तरी पण घमंड तर दाखवला ना. लिपम दे ना. काय असाच ठेव. तुला लिबाम बघताना का लागायचं. इसको बोलते गाव की पंचायत. ह्याच्यात किती काय भरलंय. माझ्या गावाला पण तो सीन आहेत रे सगळे असे कापूस. तुमच्यापैकी पण कोणतरी बघत असेल अशा बोलवतोय पोरीच आवडते. बोलवतोय तो. नाही येणार आम्ही. ॲटिट्यूड दाखवत असतो. घमंड मी आजपर्यंत कोणाला नाही दाखवला. तो आम्हाला अच्छा, हे बघ इथे आहे कुत्रा बघ. हाय व्हिडिओ. दाखव. तो पांड्या 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 नाव तुझं. हवा आहे. तू पण काय अगर चावायचं असेल ते ह्यांच्यातून बघा. ही ही आईस त्याची. हे नळ चालू आहे. बघ चालू कर. बारकं पिल्लू गेलं का साधा फुरून गेला. तो बघ तो पण कुठून आवाज देतो तो. आतमध्ये ए तुला काय वाऱ्यावर सोडलीये का. मला भीती वाटते. अरे चल. भाई समोरून बघ. ए तुला काय वाऱ्यावर सोडली. समोरून बघ. हा येऊ दे. काल सारखी बुक्का मारी ना तुझ्या पोटात. अरे हो हिने काल येऊन कसला पोटात बुक्का मारला माझा. काय नाही कारण चला चुपचाप. बघता आपल्याला बघून चालल्यात बिचाऱ्या. इग्नोर मारतायत. हे चाल बिघडली ना. बरोबर त्यांच्याजवळ गेली. त्यांची पळाला होता शेतात बांधतो ना रात्रीचा. ओ बाबा तुम्ही काय ते कोणाच येते त्याला.
आणि ती लोक ते घरी चालला, आपण रिटर्न जायचंय काय? काय फाटते आपली. अरे नाही पण तू खरंच असं करत होता तिकडे. ते दोघं मागे बघ, त्यांची शिंग बघ. एक घुसा ह्याच्यात. देवीचं आहे म्हणून हे पाय चप्पल काढा. चप्पल नाही आता नाही. अरे जाईल ते, थांब. म्हणून बोललेली काठी ठेवायची हातात. घेऊन यायची ना काठी. मी हा ठेवली ना घरी विसरली. ते कुठल्या तुम्ही नागलो. नागरेल जेवण माझा मोबाईल माझ्याकडे. अरे शूट करते, शूट करते तू. काय धक्कत माझा मोबाईल गायब झाल्याने होतो. जसे सगळे बैल आले तसे पळाले सगळे. हा भाई फाटते. त्याच रिझनने काहीच्या पोटात बुक्का मारला मी. अरे तिथून एक गाय धावून आली, भेण आली आणि माझ्या जोरात पोटातच मारलं तुम्ही. तिला बोलते साईड झाला नाही, ती फाटत होती माझी बाई. स्वतःला पण रोड पण दाखव पुढचा. आता रोड का दाखवू, आपल्याला बघूनच बोलणार ना. एवढं मोठं कशाला बनवते? बघ ना, मोठेच बनवायचे असतात. ब्लॉग बघितलं नाही. वा, व्लॉग बनतात आपल्या चॅनलच्या आणि व्लॉग नाही बघितले. खरंच सांगते, मी ब्लॉग कुणाचेच बघितलं. चांगलं आहे. रसिका तुझं स्टेटस गेलं. गेलं? हो थँक्स गेलं. चल इथे आल्यापासून एक अपडेट गेली इकडची. चारलाच गेलं स्टेटस. पण ती बघायला जिला जलवायची ती बघणार नाही ना. बघ नंबर आहे. अरे व्हिडिओ मध्ये काय गेलं तर मेन्शन दिलं मी लगेच. मी माझी स्टोरी टाकते का? आणि सिम्बॉल वगैरे काय टाकते. फक्त माझे या व्लॉग मध्ये हेच गाणं वाटतं, फक्त वाजत राहील आता. ते जाऊ दे, आपण ब्लॉग बनवतो. आपण ब्लॉग ते बघ त्या साईडून रस्ता होता छोटा, पायवाट होती. पायवाट छोटं करते अजून एवढं. चला रे लवकर. चल त्या मंदिरात चालायला 1 तास लागेल. उद्या जाऊया का? उद्या बोरलेला परवा जाऊया. हा परवा जाऊ. मोगरा नको, कॅक्टस ठेवूया आपण. म्हणजे येता येता मरून जाईल तो पायाचे तुकडे करत. हा मग अग्निपरीक्षा. त्याची कशाला, मला मोगरा पाहिजे, मी चालणार आहे मोगऱ्यावर. कसं वाटी बरी मोगरा. बस कर बाहेर, नाही तर माझा मोबाईल तो फुल झाला ना जर स्टोरी तर झालं बुक म्हणून. हे पण गाणं छान वाटतं. आमच्या मोबाईलचे स्टोरेज फुल झाले सगळ्यांचे. माझा तिकडच्या photo मेमरीज काढ कलेक्ट करता करता. माझा फोटो काढ. ये बैम्बू का झाड़ है, बैम्बू का मतलब बांबू का झाड़ है. सो आता मी चाललोय घरी परत. मित्र सो गाईज हा रितिकाचा मित्र आहे चारबोचा. घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची. यालानी बजरोची सॅडवाली आपल्याला बदलायची हाय हाय ही ऋतू मला ऋतू आहे. ऋतू आहे त्यांच्या जरा खोपडी
त्यांच्या खोपडीवर जराचा परिणाम झालाय. तो छोटा पोरगा होता ना, तो पण बोलत आहे कोण येडे आलेत काय माहिती. तुम्हाला असं बघून लोक मला पण वेड समजतील. आता समजू दे. आता काय पकडतो काय एवढा वेळ समजलंच आहे तर काय आता. मी पण हे सगळं केलं असतं पण काय करू आता शूट करायचंय ना म्हणून करायला भेटत. अगं अशी गेल्यासारखी हसू नकोस. भरपूर आम्ही आहे माझ्याकडे. 2 फोन आहे. 2 फोन आहे. सो जास्त टाइमपास न करता व्हिडिओला आता इथेच एंड करतोय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. कुठेतरी मस्त फिरायला जाऊ जर प्लॅन झालाच तर, आणि त्याचा पण व्लॉग येईल. कारण का आम्ही प्लॅन तर बनवतोय पण हा जो पावसामुळे आम्ही आल्यापासून बस घरातच अटकलोय. जाऊच शकत नाही. प्लॅन बनवते पाऊस पडतोय मग तो प्लॅनच नाही काय सक्सेसफुल होत आहे. सो पण मुंबईला जायच्या आत जाऊच कुठेतरी माझ्या गावी जाऊ. जरा तिकडचं पण शूट करून दाखवू कसं असतं. आम्ही जवळजवळ राहतो. जवळजवळ एवढं पण जवळ नाही राहत. डोंगराच्या मागे राहते त्यावाल्या. हा म्हणजे असं या डोंगराच्या अलीकडे आम्ही इथे राहतो आणि पलीकडे आम्ही तिथे आमचं गाव आहे असं आहे. सो आता टाइमपास नको करूया, व्हिडिओ संपूया. सो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाय बाय.